ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगत आहे। दैनिक फलादेश ऐकण्यापूर्वी बघूया आजची नक्षत्र स्थिती। आज कार्तिक शुक्ल नवमी, वार शुक्रवार असून आज धनिष्ठा नक्षत्र आहे। धनिष्ठा नक्षत्राच्या अनुषंगाने आज प्रजाप नावाचा योग होत आहे। याचे फल सौभाग्य आहे। याचाच अर्थ आजचा दिवस फार चांगला आहे। तर श्रोते हो, जाणून घेऊया दैनिक फलादेश। आज आज कुंभ राशीमध्ये चंद्र आहे। आज कुंभ राशीत चंद्र सकाळी 6:45 वाजता प्रवेश करत आहे। तर आज आपण बघूया कुंभ राशीपासून दैनिक फलादेश। कुंभ राशी, आज आपण हनुमंताचा जप अवश्य करावा, मगच कामाला सुरुवात करा। आज आपला आर्थिक फायदा प्रचंड होणार आहे। विशेषतः आपण बांधकाम क्षेत्र, जमीन क्षेत्र, कन्सल्टिंग क्षेत्र यामध्ये असल्यास आपल्याला अनुभव नक्की मिळेल। आज आपल्याला वडिलोपार्जित व्यवसायातून देखील फायदा मिळण्याची शक्यता आहे। तथापि आपण कागदपत्रावरती सह्या करताना किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करताना काळजी घ्यावी। चाणाक्ष नजर, संयमित वृत्ती आणि लक्षपूर्वक सही ही आपली यशाची सूत्री। वाहन चालवताना विशेष काळजी घ्या। आज आपल्याला संतती संदर्भात नोकरी व्यवसायातून आनंद वार्ता ऐकायला मिळते। मीन राशी, आज आपली वृत्ती आनंदी राहणार आहे, मात्र थोडासा काम टाळण्याची वृत्ती किंवा आळस म्हणूया आपण, हा आपल्याला धोका देऊ शकतो, आपली आवक कमी करू शकतो। त्यामुळे आळस करू नका, प्रथम कामाला प्राधान्य द्या, आवक चांगली राहील। आज आपण दत्तगुरु व गणपती यांचे दर्शन घ्या, फायदा होईल। मेषराशी, आज आपल्याला माहीत असलेल्या काही लोकांच्या गुप्त गोष्टीतून फायदा होण्याची शक्यता आहे। ज्या गोष्टी आपण कोणालाही शेअर केलेल्या नाही अशाच गोष्टीपासून एखाद्याला जरी शेअर केल्या असेल तरी फायदा संभवत नाही। ज्योतिष ज्ञान, औषधे यांचे ज्ञान आपल्याला फायदा देईल। आज आपल्याला खर्च जास्त करावा लागणार आहे, त्यामुळे तशी मानसिकता ठेवा, अन्यथा आपली चिडचिड होईल। आपण आज भगवान शंकराचे नामस्मरण करा, फायदा होईल। वृषभ राशी, आज व्यापार उमदा चालेल, नोकरीत वातावरण चांगले राहील, संतती संदर्भात शुभ वार्ता समजतील। जोडीदार, भागीदार सोबत वादविवाद शक्यतो टाळा। आज आपले नुकसान होण्याची शक्यता आहे। कागदपत्रे व्यवस्थित पहा, मगच पुढे चाला। आज आपण शनी महाराजांचे पदस्पर्श करून दर्शन घ्या, आपला दिवस उत्तम जाईल। मिथुन राशी, आज आपल्याला भाग्याची साथ लाभणार आहे। आज आपण भगवती देवीचा जप वहीत किंवा कागदावर लिहिणे आवश्यक आहे। आज आपली आवक चांगली राहील। घरात नवीन वाहन येण्याचा योग आहे। वातावरण आनंदी। जमिनी संदर्भात आज व्यवहार करणे शक्यतो टाळा। आज आपल्या कुटुंबात एखाद्या सदस्याची भर पडणार आहे, त्यामुळे वातावरण आनंदी राहू शकते। कर्क राशी, आज आपण कोर्ट कचेरी, मातेची चिंता, अनामिक भीती यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल। यावर उपाय म्हणून आपण गणपती मंत्र एखाद्या कागदावर लिहून त्याची अष्टगंधाने अथवा कुंकवाने पूजा करा आणि तो कागद आपल्या खिशात ठेवा। सर्व चिंतातून आपल्याला मुक्तता मिळेल। आज आपले स्वतःकडे लक्ष द्या, दिवस चांगला जाईल। सिंह राशी, आज आपले शत्रू आपल्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहेत। आपला आत्मविश्वास ढळेल, खर्च वाढेल, पण आपण घरातून ऊर्जा घेऊन बाहेर पडा। आज घरात गणपती अथवा शीर्ष अथवा गणपती मंत्र आपल्याला
गणपती अथर्वशीर्ष अथवा गणपती मंत्र म्हणा. आपल्याला जर वेळ असेल तर तो मंत्र कागदावर लिहून घेतल्यास अधिक फायदा. त्यामुळे अनिष्ट परिणाम नष्ट होतील, दिवस आनंदात जाईल. कन्या रास, आज आपण सेवा कार्य नोकरीमध्ये फारच व्यस्त असणार आहात. मानसिकता खंबीर ठेवा. वाहन क्षेत्रात, कपडे, लष्करी व्यवसायात असाल तर आवक उत्तम राहील. जोडीदार, वरिष्ठ भावंडे आपल्याला फायदा देतील. आज आपण भगवान विष्णूंचा जप करावा, दिवस चांगला जाईल. तुला रास, आज आपल्याला आपल्या संततीच्या सर्व सुप्त इच्छा पूर्ण कराव्या लागतील. आज बोलणे मृदू ठेवा. मांसाहार शक्यतो टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपले गुरु अथवा मेंटॉर यांच्याशी चर्चा करा, संवाद साधा, अडचणी दूर होतील. वृश्चिक रास, आज आपला आत्मविश्वास चांगला आहे. तथापि भावनेच्या भरात कुठलेही आश्वासन देऊ नका. घरात कुरबुरी संभवतात. समजून उमजून वागा. आज भाग्य आपल्याला साथ देईल. भगवान शंकराच्या मंत्राचा घरात जप करा, दिवस चांगला जाईल. धनुरास, आज आपल्याला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. खर्च अधिक होणार आहे. आज भगवान सूर्यनारायणाचे दर्शन, आपला दिवस चांगला जाईल. मकर रास, आपण आज शेअर बाजार, औषधे, गूढ ज्ञान यातून अर्थार्जन करणार आहात. आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सर्व ठिकाणाहून आपल्याला आनंद वार्ता, शुभ वार्ता मिळणार आहेत. आज आपण भगवती देवीचे दर्शन व्यापारी ठिकाणी असलेल्या मंदिरात जाऊन जरूर करा, आपला फायदा होईल. श्रोते हो, आतापर्यंत आपण दैनिक फळादेशाचा अनुभव घेत आहात. सदर अनुभव आपल्याला कसा आला, आपल्याला काय वाटते याविषयी आपण आपले अनुभव जरूर पाठवा. श्रोते हो, हे चॅनल सबस्क्राईब करा. आपला अनुभव निश्चित पाठवा. नमस्कार.